कुख्यात गुंड निलेश घायवळ बरोबरच आता त्याचा भाऊ देखील चर्चेत आलाय। सचिन घायवळला गृहराज्यमंत्री असलेल्या योगेश कदमांनी स्वतःच्या विशेष अधिकारांच्या अंतर्गत त्याला शस्त्र परवाना मंजूर केल्याच्या नंतर हा सचिन घायवळ जो आहे तो चर्चेत आलेला पाहायला मिळतोय। मात्र जेव्हा हा शस्त्र परवाना त्याला देण्यात आलेला होता त्यासाठी जेव्हा त्याने अपील अर्ज केला होता त्या अर्जात असं म्हटलेलं होतं, योगेश कदमांनी स्वतः सुद्धा असं म्हटलंय की त्याच्यावरती कुठल्याही पद्धतीचे प्रलंबित गुन्हे नव्हते। मात्र आता याच सचिन घायवळवर आणि अर्थातच निलेश घायवळवर आणखी एक गुन्हा दाखल झालेला पाहायला मिळतोय। अर्थातच सचिन घायवळवर या आधीचे सुद्धा 3-4 गुन्हे होते आणि त्याच्यानंतरचा आज सुद्धा या प्रकरणामध्ये आणखी एक गुन्हा दाखल झालाय। त्यामुळे घायवळ बंधूंचा पाय आणखी गोत्यात आलेला आहे, आणखी अडचणीत आलाय आणि त्याच्यानंतर याच सगळ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी याच निलेश घायवळला परदेशातून भारतात मुसक्या आवळून परत आणण्यासाठीचे प्रयत्न सुद्धा चालू केलेले पाहायला मिळतात। नेमक्या या प्रकरणामधल्या अपडेट काय काय आहेत याविषयीच खरं तर आज आपण बोलणार आहोत। नमस्कार, मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। कुख्यात गुंड निलेश घायवळ हा स्वित्झर्लंडला पळून गेलाय। खरं तर त्याने जो काही बनावट पासपोर्ट वापरला आणि याच बनावट पासपोर्टच्या आधारावरती तो त्या ठिकाणी फरार झालेला आहे। गेल्या 90 दिवसांपासूनचा खरं तर व्हिसा त्याच्याकडे आहे, म्हणजे तो 90 दिवसांपर्यंत परदेशामध्ये स्टे करू शकतो, राहू शकतो। आतापर्यंत जर आपण बघितलं पुणे पोलिसांनी या सगळ्याच प्रकरणामध्ये मोठी चौकशी केली, तपास केला आणि या तपासाच्या नंतर समोर असं आलंय की 11 सप्टेंबरला हा निलेश घायवळ भारतातून परदेशात गेल्याची माहिती या सगळ्या पोलीस तपासातून समोर आली आहे। तो मुळात आता स्वित्झर्लंडमध्ये गेल्याची माहिती मिळते आणि तो 11 सप्टेंबर पर्यंत पुण्यातच होता। 11 सप्टेंबरच्या आधी जर आपण पाहिलं तर गणेशोत्सव झालेला होता। गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये म्हणजे 6 सप्टेंबरला तो सार्वजनिकरित्या शेवटचा दिसलेला होता। याच गणेशोत्सवाच्या नंतर त्याने 7 तारखेला एक रील सुद्धा पोस्ट केलेली होती। या रील मध्ये सुद्धा तो त्याच्या मंडळाबरोबर त्या ठिकाणी मिरवणुकीत वगैरे सहभागी झालेला पाहायला मिळाला। त्यानंतर असं पाहायला मिळालं की 7 सप्टेंबरच्या नंतर हा निलेश घायवळ तसा कुठे दिसला नाही सार्वजनिकरित्या आणि त्याच्यानंतर म्हणजे जरी तो दिसला असेल तरी तो त्याच्या काही मोजक्या खाजगीत लोकांना भेटला असेल तर असू शकतो। मात्र पुणे पोलिसांनी जो तपास केला त्यानुसार 11 सप्टेंबर पासून निलेश घायवळ हा पुण्याच्या बाहेर, महाराष्ट्राच्या बाहेर आहे आणि अर्थातच तो परदेशात तेव्हापासूनच असल्याची शक्यता जी आहे ती या सगळ्यातून वर्तवली जाते। त्यामुळे आतापर्यंत जर आपण पाहिलं तर पूर्ण महिनाभर व्हायला आलेला आहे हा निलेश घायवळ परदेशात आहे आणि त्याला पकडण्यासाठी पुणे पोलिसांचे प्रयत्न आता सुरू झालेत। मुळातच निलेश घायवळला जर या सगळ्यामध्ये अटक करायची असेल तर जे काही प्रत्यार्पणाचे कायदे वगैरे या सगळ्यामध्ये सांगतात त्यानुसार सुद्धा आणि सगळ्यात बेसिक यामध्ये काय करावं लागणार आहे पुणे पोलिसांना तर या सगळ्या पासपोर्टच्या आधारावरती तो त्या ठिकाणी गेलाय तो पासपोर्ट मुळात नामंजूर करावा लागेल, रद्द करावा लागेल। जेव्हा पासपोर्ट रद्द होईल आणि संबंधित देशाला तशा पद्धतीच्या सूचना दिल्या जातील, तशी माहिती कळवली जाईल की हा व्यक्ती या गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आहे आणि अशा पद्धतीने त्याचा पासपोर्ट हा स्वतः त्याच्या मायभूमी असलेल्या देशाकडून रद्द करण्यात आलाय। तेव्हाच मग या सगळ्या प्रकरणामध्ये ज्या देशात तो आहे त्या देशातून त्याला परत भारतात पाठवण्यासाठीची प्रक्रिया सुरू केली जाईल आणि पुढच्या खरं तर आजच या सगळ्यामध्ये पुणे पोलिसांनी न्यायालयामध्ये हा अर्ज केलाय। ज्या अर्जात असं म्हणण्यात आलंय की निलेश घायवळचा हा जो काही बनावट पासपोर्ट आहे तो मुळात रद्द केला जावा। या सगळ्यावरती उद्या कोर्टामध्ये सुनावणी पार पडणार आहे। या उद्याच्या सुनावणीमध्ये जर कोर्टाने लगेचच या सगळ्याला मंजुरी दिली, कोर्टाने जर लगेचच ऍक्शन ऑर्डर जर काढली तर ही ऑर्डर आल्याच्या नंतर पुढच्या अवघ्या 4 ते 5 दिवसांमध्ये निलेश घायवळला मुसक्या आवळून भारतात परत आणलं जाऊ शकतं। त्यामुळे आता पुणे पोलिसांनी ही सगळी कायदेशीर प्रक्रिया जी काही आहे ती चालू केलेली पाहायला मिळते। तर दुसरीकडे आज या प्रकरणामधली आणखी एक अपडेट अशी की जसं मी आधीही सांगितलं या प्रकरणामध्ये सचिन घायवळ आणि निलेश घायवळ या घायवळ बंधूंसह आणखी 5 ते 6 जणांविरोधात एक खंडणीचा गुन्हा दाखल झालाय। मुळात हा गुन्हा या गुन्ह्यामध्ये आणखी वेगवेगळी कलमं आहेत। घडलेलं असं आहे की कोथरूड परिसरामधले एक नामवंत बिल्डर आहेत। याच बिल्डरच्या घरामध्ये घुसून अगदी बेकायदेशीररित्या गर्दी जमवून मोठा मॉब घेऊन निलेश घायवळ हा स्वतः या बिल्डरच्या घरात गेलेला होता। त्या ठिकाणी जाऊन बिल्डरच्या डोक्याला बंदूक लावली, त्याला धमकावलं, धमकावून त्याच्या इमारतीमध्ये असलेल्या 10 आलिशान फ्लॅटवर ताबा मारला। यापैकी एका फ्लॅटची किंमत ही कोट्यवधींच्या घरात असल्याची माहिती समोर येते।
त्यामुळे या 10 फ्लॅटवरती याच निलेश घायवळच्या माणसांनी ताबा मारला आणि तिथून जे काही भाडं मिळत होतं, म्हणजे या सगळ्याच 10 फ्लॅटवरती भाडे करू ठेवलेले होते आणि त्यामधून जे काही भाडं मिळत होतं हे थेटपणे निलेश घायवळचा एक माणूस घ्यायचा आणि निलेश घायवळपर्यंत पोहोचवायचा. हे कधीपासून सुरू होतं हे जर तुम्हाला कळलं तर खरं तर तुम्हालाही या सगळ्याचं आश्चर्य वाटेल. हे सुरू होतं 2018 पासून ते आत्ता 2025च्या मे महिन्यापर्यंत. म्हणजे इतकी वर्ष हे सगळं चालू होतं. जवळपास 7-8 वर्ष आपण म्हणू शकतो हे सगळं चालू होतं आणि इतक्या वर्षांमध्ये हा जो बिल्डर आहे तो खरं तर घाबरल्यामुळे या सगळ्यामध्ये समोर आलेला नव्हता. आता जेव्हा या सगळ्याच प्रकरणामध्ये निलेश घायवळची इतकी सगळी प्रकरणं समोर येत आहेत, सचिन घायवळची प्रकरणं समोर येतात, या दोघांवरती सुद्धा पुणे पोलीस करडी नजर ठेवून आहेत. या दोघांनाही अटक करण्यासाठी, ताब्यात घेण्यासाठीची प्रक्रिया सुद्धा चालू झाली आहे. अर्थात सचिन घायवळवरती आत्ता तरी या निलेश घायवळ प्रकरणाशी रिलेटेड कुठलाही गुन्हा नसला तरी सुद्धा त्याचं सुद्धा शोध मोहीम जी आहे ती पुणे पोलिसांकडून राबवली जाते. त्यामुळे मुळातच या घायवळ बंधूंच्या विरोधात पोलिसांची जी काही कारवाई सुरू आहे, या कारवाईच्या नंतर कुठेतरी या बिल्डरला सुद्धा धीर आला आणि हिम्मत दाखवून त्याने कोथरूड पोलिसांमध्ये हा सगळा गुन्हा जो आहे तो रजिस्टर केलेला आहे, नोंद केलाय. आजच हा गुन्हा दाखल झालाय. त्यामुळे आता या प्रकरणामध्ये तपास सुद्धा लवकरच सुरू केला जाणार आहे. यामध्ये त्याने असं म्हटलंय की गेल्या इतक्या वर्षांपासून निलेश घायवळ आणि त्याच्या या संपूर्ण टोळीच्या माध्यमातून त्याच्या फ्लॅट्सवरती बेकायदेशीररित्या ताबा मारून त्याच्याकडून करोडोंची खंडणी जी आहे ती आतापर्यंत वसूल करण्यात आली. हे संपूर्ण प्रकरण जे आहे ते मे 2025 पर्यंत सुरू होतं आणि त्याच्यानंतर आता त्याने या सगळ्या प्रकरणातला गुन्हा दाखल केलाय. त्यामुळे निलेश घायवळ आणि सचिन घायवळ या दोघांवरती आणि त्यांच्या टोळीतल्या आणखी काही 4-5 तरुणांवरती आता हा गुन्हा दाखल झालाय. त्यामुळे या गुन्ह्याच्या अनुषंगाने सुद्धा त्यांचा पाय आणखी खोलात गेलेला आहे, अडचणी आणखी वाढलेल्या आहेत. आधीच या सगळ्यांवरती इतके गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत. त्यात बनावट पासपोर्टचं प्रकरण आहे, गोळीबाराचं प्रकरण आहे, पिस्तूल पुरवल्याचं प्रकरण आहे. त्यामुळे इतक्या सगळे प्रकरण या सगळ्यामध्ये आता समोर येत असताना आता हे आणखी एक प्रकरण समोर आलंय. अतिशय गंभीर हे सगळं सुद्धा प्रकरण असणार आहे आणि आता जेव्हा या प्रकरणामध्ये एका बिल्डरने समोर येऊन ही हिम्मत दाखवली आणि निलेश घायवळच्या विरोधामध्ये ही तक्रार दिली आहे, यानंतर पोलिसांना असा नक्कीच विश्वास आहे की या प्रकरणामध्ये आणखी काही अशी पीडित लोक असण्याची शक्यता आहे, ज्यांची या निलेश घायवळने किंवा त्याच्या गँग मधल्या इतरांनी कुणीही ज्यांचं शोषण केलेलं असू शकतं, आर्थिक असेल किंवा इतर कुठल्याही पद्धतीने त्यांना त्रास दिलेला असू शकतो, ती सगळी लोक सुद्धा आता कदाचित पुढे येतील आणि या सगळ्यामधले आणखी गुन्हे दाखल होण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते. पुणे पोलिसांकडून सुद्धा तशा पद्धतीने आवाहन करण्यात आलंय. त्यामुळे आता या प्रकरणामध्ये निलेश घायवळ आणि सचिन घायवळचा पाय आणखी खोलात जाताना दिसतोय, तर दुसरीकडे याच निलेश घायवळला भारतात पकडून आणण्यासाठीचे प्रयत्न सुद्धा पुणे पोलिसांनी चालू केलेत. त्यामुळे आता यामध्ये खरं तर सगळ्यात महत्त्वाचं असं असणार आहे की उद्या जी काही कोर्टाची ऑर्डर निघेल त्यावर लक्ष असणार आहे. या ऑर्डरमध्ये जर पोलिसांना थेटपणे हा पासपोर्ट नामंजूर करण्याचा किंवा रद्द करण्याच्या दृष्टिकोनातून जर ही ऑर्डर आली तर पुढच्या 5 ते 6 दिवसांमध्ये म्हणजे अप्रॉक्सिमेटली आपण असं म्हणू शकतो की आठवडाभरामध्ये हा निलेश घायवळ कदाचित भारतात असू शकतो. त्यामुळे उद्याच्या या सगळ्या सुनावणीमध्ये नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तुर्तास इथेच थांबूया. तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी. आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशिएंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.